मंडळी ठिकाण होतं कल्याण. सकाळी साधारण 10:15ची वेळ होती. मारुती कंपनीची इको गाडी MH05GA0529 या गाडीची सिटिंग कॅपॅसिटी 5+1 म्हणजे 6 ची सिटिंग कॅपॅसिटी होती. परंतु या गाडीमध्ये तब्बल कोंबून कोंबून 11 प्रवासी भरले होते. 11 प्रवासी घेऊन प्रशांत चंद्रने नावाचा ड्रायव्हर मुरबाडला सुसाट निघाला. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात GT इन्फो चॅनल. वार सोमवार सकाळी 11:15 वाजले असतील. साधारण ती गाडी रायते गावाच्या हद्दीत म्हणजेच पांजरपोलच्या गोशालेच्या दरम्यान ती गाडी उल्हास नदीच्या पुलावर आली. रायते पुलावर डागडुगीचे काम सुरू होते, म्हणून दोन्ही दिशेची वाहतूक ही एकाच मार्गावर सुरळीत सुरू ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे झालं असं की प्रशांतने एका गाडीला ओव्हरटेक केला आणि सुसाट गाडी पुढे घेतली आणि समोरूनच एका मार्गाने वाहतूक केल्यामुळे समोरूनच अशोक लेलंड कंपनीचा सिमेंट मिक्सर येत होता आणि त्यामुळेच प्रशांतने आपल्या इको गाडीची धडक अशोक लेलंडच्या या सिमेंट अवजड वाहनाला दिली आणि होत्याचं क्षणार्धात नव्हतं झालं. मंडळी, धडक एवढी जोरदार होती की असलेल्या परिसरामध्ये जोरदार आवाज झाला. लोक ऍक्सिडेंटच्या या स्पॉटवर साहिरावैरा बोलू लागले. अनेक लोक मदतीला धावून आले, परंतु धडक एवढी जोरदार होती की एकही माणूस दवाखान्यात न्यायच्या पात्रतेचा राहिला नव्हता. तब्बल 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेच्या दरम्यान मुरबाड तहसील मधील महसूल अधिकारी भूषण घोरपडे वय वर्ष 49, दीपक गवळी वय वर्ष 26, जिजाबाई केंबारी वय वर्ष 60, गणपती मध्ये चालक प्रशांत चंद्रने वय वर्ष 21, अनंता पवार वय वर्ष 60, नेहा मोपे वय वर्ष 19, मानसी मोपे वय वर्ष 22, प्रथमेश मोहपे वय वर्ष 15, हेमंत गुरव वय वर्ष 45 यांचा मंडळी तब्बल 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मोहपे कुटुंबातील 3 भावंडांचा मृत्यू झाला. हे सध्या मोहपे कुटुंब दिवा येथे राहत होते. आई 2-4 दिवस गावावरून जाऊन येतो ग असे सांगून ही बहीण भावंडे घराबाहेर पडली आणि रायते पुलाजवळ नेमका कालाने याच वेळी घाला घातला. एकाच कुटुंबातील 3 बहीण भावंडांचा मृत्यू आणि हेच 3 बहीण भावंडे आपल्या आईला एकटे पाडून गेले. केवढा या मातेवर या दुःखाचा डोंगर पडला असेल. केवढा ह्या दुःखाचा डोंगर याच मातेला आपल्या आयुष्यात आयुष्यभर झेलावा लागेल. मंडळी, तब्बल 11 जणांचा मृत्यू आणि 11 कुटुंब आज या जगातून नष्ट झालेले आहेत. माझी सरकारला GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती असेल की या कुटुंबाला विशेष आर्थिक मदत देणं गरजेचं आहे. या अपघातामध्ये मृत्युमुखी झालेल्या सर्व व्यक्तींना GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. नक्की हा अपघात होता की यांसोबत झालेला घातपात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.